सिंगल धाव एकपडली. अजूनही 5 चेंडू काही शिल्लक आहे जिंकण्याकरिता 14 धाबाची गरज. ऑन साईडला खेळलाय शंकर पाटील. याच्यासाठी तर स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि बॉलला मात्र फेकून दिलाय बिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. चार चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 8 धाबाची गरज आहे टीम ओमकोंडेश्वर बोस संघाला. ओमकोंडेश्वर बोस विरोधात जयमान एरंजाड असा सामना आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर मोठ्या ताकदीने आज मैदानावरती उतरले जरूर, परंतु दोन्ही संघाचा खेळ देखील चांगला पाहायला मिळाला. परंतु सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाणार या शंका नाहीये, कारण दुसऱ्या बाजूला गोलंदाज साहिल देखील कमी नाहीये. एक षटकार जरूर आले, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करणार. साहिल भोईर राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये चार्जमध्ये पाहायला मिळतो. आधीच्या बॉलवरती बिल विकेट, तर यावेळेस डीप आकाश स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो. तीन बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता फक्त रे फक्त 2 धाब्याची गरज. चला तेजस्वर कुठे यायचा पण टॉस साठी. साहिल अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. शंकर पाटीलने सामना जिंकलाय. टीम ओमकोंडेश्वर बोस संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जयमान एरंदार तुम्ही देखील चांगलं खेळलात. तुमचं देखील कौतुक. खास करून वेदू, तुला पुढील वाटचाल भरपूर सारा शुभेच्छा. चला टॉस आम्ही करू. तेजस या.